गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या सर्व विद्यार्थिनींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे। गोंदियातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज आहे, जिथे 185 विद्यार्थिनी निवासी राहून शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीनमधून जेवण आणि नाश्ता दिला जातो। बुधवारी रात्री जेवण करून झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास काही विद्यार्थिनींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। सुरुवातीला 2-3 विद्यार्थिनींना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र गुरुवारी सकाळपर्यंत हा आकडा 45 वर पोहोचला। तातडीने हालचाली करत प्रशासनाने सर्व बाधितांना मेडिकल कॉलेजमध्ये भरती केले आहे। सध्या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे। मात्र या घटनेमुळे कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून एक साधारणतः आतापर्यंत 40 ते 45 विद्यार्थिनी GNMच्या ज्या होत्या त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना उलटी प्लस लूज मोशनचा त्रास होता आणि त्यामुळे थोड्याफार त्या डिहायड्रेट झालेल्या होता। त्यामुळे आपण त्यांना भरती करून घेतलेलं आहे। शंका अशी आहे की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं असावं त्यांना, त्याबद्दलची चौकशी ऑलरेडी सुरू आहे। सर, काही मुली ICU मध्ये देखील ॲडमिट असल्याची माहिती आहे। ICU मध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे फक्त अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि सर्व धोक्याच्या बाहेर आहेत। कुणालाही कुठला जास्त त्रास नाही आणि सध्या सर्व स्टेबल आहेत। नेमकं काय खाल्लं होतं त्यांनी काल, काय माहिती मिळाली? मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी कढी पुलाव होता त्यांनी। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, गोंदिया।